विधानसभेचा निकाल लागला, अर्थात महायुतीला यश मिळालं। मात्र त्यातच पुण्यातील 8 मतदारसंघापैकी एका मतदारसंघात म्हणजेच वडगाव शेरी मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे बापू पठारे यांनी वडगाव शेरी मतदारसंघाचा विजय खेचून आणला आणि आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा सगळा जनसमुदाय जमलाय। सकाळपासूनच अनेक जण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी येताना दिसतायत आणि बापूसाहेब पठारे देखील आपल्या सोबत आहेत। दादा, 10 वर्षांनी तुम्ही या निवडणुकीत उतरलात आणि आज घवघवीत यश घेऊन या पुन्हा एकदा आमदार झालात, काय नेमकी भावना आहे? या विजयामागं खऱ्या अर्थानं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा, नातेवाईकांचा, त्याचप्रमाणे मित्रमंडळींचा, विशेषतः सुरेंद्र पठारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मोठा सहभाग आहे। गेले 10 वर्ष आम्ही सातत्यानं जनतेबरोबर जोडलेलो होतो आणि म्हणून जनतेनं या ठिकाणी निर्णय दिला की पुन्हा आम्हाला एकदा या ठिकाणी बापूसाहेब पठारेच आमदार पाहिजे। आणि पाहिलं तर कामाच्या बाबतीत फार मोठा विसंगती होती। या गेल्या 10 वर्षामध्ये विकास खोळंबलेला होता, विकास थांबलेला होता आणि म्हणून या ठिकाणी आता विकासाच्या बाजूनं मतदान झालेलं आहे। राज्यामध्ये काही झालं तर या ठिकाणी मात्र विकासाच्या बाजूनं जनतेनं निर्णय घेतला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवलं। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब असतील, या ठिकाणी तरुणांचे आशास्थान रोहितदादा असतील किंवा सर्व आमचे खासदार मंडळी असतील, या सर्वांचा पाठिंबा आमच्या पाठीशी होता। निश्चितपणाने या ठिकाणी सर्वांच्याच आशीर्वादानं आणि माझ्या सांप्रदायिक व्यक्तींच्या पाठिंब्यानं या ठिकाणी हा विजय निश्चित झालेला आहे। या पुढच्या काळामध्ये जनतेची कामं अत्यंत तडफेनं करण्याचं काम केलं जाईल आणि जनतेचा विश्वास निर्माण करण्याचं काम केलं जाईल, एवढंच या निमित्तानं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज म्हणजे हा मतदारसंघ होता तो हॉट मतदारसंघ मानला गेला। प्रत्येक वेळी या मतदारसंघाची चर्चा झाली। हा विजय किती कठीण होता तुमच्यासाठी? विजय कठीण होता, परंतु कार्यकर्ते, जनता हे सर्व आमच्या पाठीशी होते। विजयामध्ये अडचणी येत असतात। आपण पाहिलं की महाराष्ट्रभर वेगळा निकाल लागला, परंतु या मतदारसंघातले तमाम बंधू भगिनी आमच्याबरोबर होते, आमचं गाव बरोबर होतं आणि म्हणून येरवडा असेल या सर्व भागाने आम्हाला तारलं आणि चांगल्या पद्धतीनं नगर रोडच्या भागामध्ये आम्हाला मतदान झालं आणि म्हणून आमचा विजय निश्चित झाला। तर या सगळ्या मतदारसंघाचं तुम्ही काम करणारच आहात, मात्र 10 वर्षांच्या कमबॅक नंतर कोणता नेमका मुद्दा पहिल्यांदा समोर घेणार? कारण 10 वर्षांचा जो पॅच आहे तो डाऊन पॅच होता अनेकांसाठी। या ठिकाणी ट्रॉफिकचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ट्रॉफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी डीपीचे रस्ते जोडणे, डीपीचे रस्ते लवकरात लवकर करून घेणे, पाण्याचा जो 380 कोटीचा प्रकल्प केलेला आहे भामासखेड, तो प्रकल्प या ठिकाणी लवकरात लवकर पूर्णपणाने कार्यान्वित करून या राहिलेल्या टाक्या बांधून, लोहगावसारख्या भागामध्ये आज पाणी नाही आहे, तो पाण्याचा प्रश्न आणि आमच्या भागामध्ये सुद्धा असेल, संपूर्ण मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये केलं जाईल आणि नगर रोडवरचं ट्रॉफिक कमी करण्यासाठी आणि शिवने खराडी रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम केलं जाईल। या पुढच्या काळामध्ये विकासाची जी कामं प्रलंबित आहे ती पूर्ण केली जातील। ड्रेनेज असेल, स्टॉर्म वॉटर लाईन असतील, नाले असतील, ही महत्त्वाची कामं आहेत ती या ठिकाणी केली जातील आणि जनतेशी, सोसायट्यांशी कायम संपर्कात राहून या ठिकाणी त्यांच्या विकासाची कामं करण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आमच्याकडून केलं जाईल आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणानं या पुढच्या काळातला नागरिकांचे प्रश्न सोडवतील। आपण नेहमी राजकारणात बघतो की जिथे वडील आपल्या मुलाला सपोर्ट करतात आणि त्याला आमदार बनवतात, पण इथे आपल्याला उलट बघायला मिळत आहे। सुरेंद्र दादांनी आपल्या वडिलांसाठी प्रचंड काम केले। दादा, प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत वेगळं घडतं आणि तुझ्या बाबतीत वेगळं घडलंय। तू कायम दादांच्या सोबत होतास आणि पूर्ण वेळ काम बघत होतास, त्यांच्या या विजयाबद्दल आज काय वाटतं? खऱ्या अर्थाने त्यांची या मतदारसंघामध्ये 30-40 वर्षाची राजकीय कारकीर्द आहे। सरपंच पदापासून सुरुवात केलेला व्यक्ती जिल्हा परिषद सदस्य झाला, 2 वेळा नगरसेवक, शहराचे स्टँडिंग कमिटी चेअरमन, आमदार, एवढा दीर्घ अनुभव असलेले पुणे शहरामध्ये फार कमी लोकप्रतिनिधी तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांनी जमिनीवर राहून 30-40 वर्षे काम केलं। अशा व्यक्तींनी ह्या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने गेल्या 20 वर्षामध्ये कायापालट केला। इथे जी इकॉनॉमिक सायकल बसले, इथे जे IT आलं, त्याला असणारे इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर ह्या व्यक्तींनी दिलं होतं। परंतु गेल्या 10 वर्षामध्ये पदापासून लांब असताना
थोड्याशा अडचणी आल्या, कुठेतरी विकासाचा वेग कमी पडला आणि त्याच्यामुळे हा कुठेतरी आमच्या कुटुंबासाठी एक मोठा सेटबॅक. राजकारणात असताना 10 वर्ष राजकारणापासून लांब राहणं सोपं नसतं आणि त्याच्यातनं राजकारणात तग धरणं आणि टिकून राहणं ही फार अवघड गोष्ट असते. परंतु गेल्या 3 वर्षापासून मतदारसंघामध्ये तयारी केल्यामुळे 3 वर्ष सातत्याने येरवडा परिसर असेल, आमचा खराडी चंदनगर असेल, वडगाव शेरी, इथे मी सातत्याने फिरतो आणि तरुणांची आणि लोकांची आहे त्या परिस्थितीत कसे कामं मार्ग लावता येतील ही मेहनत गेल्या 3 वर्ष केल्यामुळे खऱ्या अर्थाने हा विजय आज जो काही निकाल लागला अशा परिस्थितीमध्ये तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 3 वर्षांची ही मेहनत आणि आत्ताचा प्रचाराचा असा कोणता मुद्दा जो निर्णायक ठरला या सगळ्या विजयासाठी? मी परत एकदा सांगतो, लोकप्रतिनिधी 5 वर्ष लोकांसाठी उपलब्ध नसणे हा खऱ्या अर्थाने मोठा मुद्दा होता. नंतरच्या गेल्या 6 महिन्यामध्ये जरी वेगळा मुद्दा पुढे आला असला, परंतु त्या मुद्द्यांनी आमच्या वस्तीवर्ग जिथे येरवडा आहे, विश्रांतवाडी आहे, तिथल्या लोकांवर फरक पडला नव्हता. त्यांच्यासाठी आपली लोहगावसारख्या परिस्थितीमध्ये आपल्याला रोड नाही, लाईट नाही, पाणी नाही, आपण शहरात राहतो हे आमच्या लोहगावच्या नागरिकांना सांगायला लाज वाटते की इथे अजून बेसिक सोयीसुविधा नाही. हा मुद्दा महत्त्वाचा होता आणि मी परत एकदा सांगितल्याप्रमाणे लोकप्रतिनिधी उपलब्ध नसतं. कुठेतरी आकडेवारीच्या खेळीमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, एवढ्या कोटींची कामं केली, परंतु ती जमिनीवर नसल्यामुळे तो अधिकचा फसवणं आपल्याला पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू राहील अशा पद्धतीची भावना लोकांची झाली आणि बापूसाहेब पठारेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मतदारसंघाचा कायापालट केलेला होता. ह्या गोष्टीचा लोकांना विश्वास पटला म्हणून त्यांनी बापूसाहेब पठारेंना निवडून दिलं. अर्थात पुण्यातल्या 8 जागांपैकी एकच जागा शरदचंद्र पवार पक्षांच्या या बापूसाहेब पठारेंनी खेचून आणली आणि अर्थातच शरद पवारांचे शिलेदार आज ते पुण्यात म्हणून काम करणार आहेत. अर्थातच वडगाव शेरीचा विकास करणं हेच आमचं विजन असणार आहे 5 वर्षासाठी, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.